नमस्कार मित्रांनो, द पीडी आर्ट्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की ड्रॉइंग शिकण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे. म्हणजे ड्रॉइंगसाठी कोणते मटेरियल आवश्यक आहे आपल्यासाठी. पण इनिशियल स्टेजला जेव्हा तुम्ही ड्रॉइंगची सुरुवात करता तेव्हा आपल्याला जास्त महागड्या वस्तूंची आवश्यकता नसते. तरी आपल्याला काय वाटतं की आपण जास्त महाग वस्तू घेऊन त्यांनी जर ड्रॉइंग काढली तर आपली ड्रॉइंग चांगली आहे. पण असं काही नाही. आपल्याला बेसिक गोष्टींची आवश्यकता असते. फक्त तुमचा फोकस तुमच्या ड्रॉइंगवरती, फोकस तुमच्या फंडामेंटलवरती पाहिजे, की जेणेकरून आपलं आर्टवर्क हे आपल्याला सुधारता येईल. आपण कोणत्याही वस्तूंनी चांगल्या प्रकारे आर्टवर्क करू शकतो. तर मी तुम्हाला काही वस्तू दाखवतो. जसे की इथे आहे, तुम्ही समोर पाहत असाल, ही आहे आर्टलाईन कंपनीची. एक HB पासून 10B पर्यंतच्या ह्याच्यामध्ये पेन्सिल असतात. या साधारणतः 80 रुपयापर्यंत हा बॉक्स सेट येतो. तो कन्व्हिनियंट आहे आपल्याला कोणत्याही आर्ट बनवण्यासाठी. त्याचबरोबर एक निडेबल इरेजर तुम्हाला हवा आहे, 50-60 रुपयापर्यंत मिळतो. तसंच एक कटर, हे एक कटर हवे आहे जेणेकरून आपल्याला पेन्सिल शार्प करता येईल. आणि एक इरेजर, हा इरेजर एक 25 ते 30 रुपयापर्यंत मिळतो. जो पेन इरेजर आहे, जास्त महागाचा इरेजर घ्यायची आत्ताच गरज नाही. हा एक इरेजर आहे, जो पेन इरेजर मोंटो झेरो कंपनीचा. त्याच्यामध्ये तो 350 ते 400 रुपयापर्यंत मिळतो. पण एवढा महाग इरेजरची आत्ता आपल्याला आवश्यकता नाही. त्याचबरोबर आपल्याला एक ब्लेंडिंग स्टम्पची पण आवश्यकता आहे. ब्लेंडिंग स्टम्प आपल्याला कशासाठी लागतो हे मी पुढं नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. त्यानंतर आपल्याला आवश्यकता लागते मेकॅनिकल पेन्सिल. मेकॅनिकल पेन्सिलचा असा एक फायदा असू शकतो की हे तुम्ही कुठेही घेऊन वापरू शकता. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये वापरू शकता. तुम्हाला जिथं वेळ मिळेल तुम्ही घेऊन जाऊन ते वापरू शकता. तर पेन्सिलचं तुम्हाला शार्प करावे लागेल, पण मेकॅनिकल पेन्सिल तुम्हाला कुठेही यूज करता येते. म्हणून ही आपल्याला फार उपयोगाची आहे. ही एक पेन्सिल आहे, ही मेकॅनिकलच पेन्सिल आहे, पण ही थोडीशी जाड टिपची आहे. ही पण आपल्याला कामाला येऊ शकते. तर अशा प्रकारे ह्या वस्तू आपल्याला आर्ट शिकताना कामाला येऊ शकतात. आपण जास्त महागड्या वस्तूंकडे सुरुवातीला लक्ष न देता ड्रॉइंग शिकण्यामध्ये फोकस करायचा आहे, महागड्या वस्तूंकडे नाही. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राममध्ये किंवा फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो.